आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। रुको जरा सबर करो। Okay. Music. शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो एकदम इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो आपण या व्हिडिओमध्ये त्या ऑडिओ सॉन्ग ॲड करायचं आहे। ते भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे आणि भावांनो ते ऑडिओ सॉन्ग इथून ॲड करायचं आहे। त्या अगोदर तुम्ही भावांनो डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिवलवरती जाऊन भावांनो आपले जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे। इथून तुम्ही बघू शकता भावांनो आपण हे ऑडिओ सॉन्ग ॲड करून घेतले। तर त्याच्यानंतर भावांनो ही वायर क्रिएशनची जी लेअर आहे ती फक्त भावांनो इथून डिलीट करायची। लेअर डिलीट केल्यानंतर इथून भावांनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो फक्त भावांनो इथून ओपन करायचा आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर भावांनो त्याच्यामध्ये तुम्हाला भावांनो ही PNG भेटून जाईल। भावांनो ऑल मटेरियल जे ते भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तिथून भावांनो तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामध्ये ही PNG सुद्धा भावांनो तुम्हाला भेटून जाईल। PNG ॲड करायची आहे आणि नेक्स्ट बीटवरती यायचं आहे भावांनो आणि नेक्स्ट बीटपर्यंत ती PNG भावांनो खेचून घ्यायची आहे। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता आपण ही जी PNG आहे ती भावांनो नेक्स्ट बीटपर्यंत खेचून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर भावांनो आपल्याला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियावरती जाऊन आपली जी इमेज आहे ही जी भावांनो आपण इमेज यूज केलेली आहे ती भावांनो ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर भावांनो 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर भावांनो लास्ट बीटवरती यायचं आहे आणि भावांनो एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ती भावांनो PNG जी आहे म्हणजेच इमेज ती भावांनो खेचून घ्यायची आहे। इमेज भावांनो आपण पूर्ण भावांनो शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहे आणि शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर इथून भावांनो थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर भावांनो फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो ही जी ब्लॅक PNG आहे ते ॲड करायचे। त्याच्यानंतर भावांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे आणि हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून थोडीशी भावांनो असं साईज वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे भावांनो आपली जी ब्लॅक PNG आहे ती भावांनो थोडीशी खाली जाईल आणि त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ही सुद्धा PNG भावांनो खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर भावांनो पुन्हा आपण इथं यायचं आहे, म्हणजे जिथून भावांनो आपण इमेज ॲड केलेली आहे आपल्या फर्स्ट बीटवरती 2.27 सेकंदाची जी बीट आहे तिथे यायचं आहे भावांनो आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो तुम्हाला ही जी PNG मी दिलेली आहे ती भावांनो पुन्हा ॲड करायची आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे अशी भावांनो ही PNG खाली सेट करायची आहे। इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपण कशा प्रकारे ही PNG सेट करतोय। तर त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ती PNG भावांनो खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर भावांनो शेवटपर्यंत भावांनो ही PNG खेचून घेतल्यानंतर
इथे तुम्ही भावांनो बघू शकता आपण कशाप्रकारे या PNG आणि इमेज ॲड करून घेतलेले आहे. तर त्याच्यानंतर भावांनो पुन्हा आपण त्या बीटवरती यायचं आहे जिथून आपण इमेज ॲड केले आणि भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो हा जो भावांनो तुम्हाला आपला फोल्डर दिसतोय, इथे तुम्हाला फोल्डर दिसून झाला आपला लोगोचा. तर भावांनो आपला एक लोगो ॲड करायचा आहे आणि या लोगोची भावांनो साईज थोडीशी कमी करायची आहे. एवढी अशी आपण साईज ठेवून घेऊया आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भावांनो लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावांनो काय करायचं आहे, तर भावांनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो भावांनो ओपन करायचा आहे आणि हा जो भावांनो तुम्हाला पार्टिकलचा व्हिडिओ भेटून जाईल तो भावांनो ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं भावांनो पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर हा व्हिडिओ सुरुवातीनं भावांनो ट्रिम करायचा आहे, म्हणजे एका साईडने लेफ्ट साईडने भावांनो ट्रिम करायचा आहे आणि पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन व्हिडिओ भावांनो एकदम स्टार्टिंगपर्यंत खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावांनो त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर भावांनो ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं म्हणजे भावांनो तो व्हिडिओ तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल भावांनो. तर आता त्याच्यानंतर भावांनो एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे, म्हणजेच आपल्या लास्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेला व्हिडिओ जो आहे तो भावांनो इथून ट्रिम करायचा आहे. व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो आता आपलं काय काम राहतं आहे, फक्त आपला एक ब्लिंकचा जो इफेक्ट आहे तो फक्त राहतो आहे. तर त्याच्यासाठी भावांनो आपल्याला पुन्हा आपल्या 2.27च्या बीटवरती म्हणजेच आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून भावांनो हा जो शेप आहे तो भावांनो ॲड करायचा आहे. शेप ॲड केल्यानंतर भावांनो इथून 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि थोडीशी भावांनो याची साईज वाढवून घ्यायची आहे. एवढी अशी आपण साईज वाढवून घेऊया म्हणजे भावांनो कोणत्याही बाजूला भावांनो आपला गॅप राहणार नाही. आणि त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा कलर भावांनो ब्लॅक करायचा आहे आणि इथून बॅक यायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो शेवटपर्यंत हा जो शेप आहे तो भावांनो खेचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा भावांनो शेपवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन याची ऑपेसिटी बरोबर भावांनो 70 ठेवायची आहे. इथून आता आपण बरोबर 70 ऑपेसिटी ठेवून घेऊया आणि त्यातून इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो ह्याच रेक्टँगलच्या शेपवरती क्लिक करायचं आहे आणि इथून इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर ॲड इफेक्टवरती क्लिक करून भावांनो इथे तुम्हाला भावांनो ऑपेसिटी अँड विजिबिलिटीचा ऑप्शन दिसेल. तर भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये भावांनो तुम्हाला जो ब्लिंकचा जो इफेक्ट दिसतोय एकदम स्टार्टिंगचा फर्स्ट नंबरचा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर भावांनो याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती बरोबर भावांनो 9 ठेवून घ्यायची आहे. बरोबर इथून आपण 9 ठेवून घेऊया. 9.00 अशी भावांनो याची फ्रिक्वेन्सी ठेवायची आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो तुम्ही इथे बघू शकता तो ब्लिंकचा इफेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. भावांनो ऑपेसिटी थोडीशी जास्त वाढवायची नाही, तुम्ही बरोबर 70 ऑपेसिटी ठेवा भावांनो, काय प्रॉब्लेम येणार नाही. फुल खतरनाकमध्ये आपला इफेक्ट लागून जाईल. तर भावांनो या व्हिडिओचे मटेरियल तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटूनच जाणार आहे. आपण सिंगल इमेजवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. सिंगल इमेज असेल तर भावांनो कशाप्रकारे व्हिडिओ एडिट करायचा, तर भावांनो याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे भावांनो. एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. तर भावांनो भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.